आदामी दंतनी आकारा प्रत्यक्षाणी आदामी संवरी तर या इतिदातेमध्ये शुद्ध आत्म्याच्या भावनेमध्ये सर्व है ना सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र आदी सर्व काही प्राप्त होते. आपण त्यांच्यातलं पान वेगळं आहे. 16 गाथा आहे बघा. 16 गाथा 41 पान 44 पानावर तुमच्यावर काय म्हणतात की शुद्धात्म्याची भावना केली असताना है ना, शुद्धात्म्याची भावना केली असताना सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आदी सर्व काही त्या एका भावनेत सगळं सापडतं. सम्यक चरित्र त्यातच मिळते. म्हणजे जी शंका उठते आहे जनमानसाला की काय हो, नुसती भावना करायला सांगता, ध्रुवाचं भाव करा म्हणता, ध्रुवाची वेदना करा म्हणता आणि काय मग नुसतं विचार केला की झालं है ना. अनुभूती म्हणजे केवढं मोठं कार्य असेल असं वाटत होतं आणि त्याला कितीतरी काम कष्ट असतील असं वाटत होतं. तुम्ही नुसतं मी ज्ञानानंद स्वभावी आहे अशा विषयाचे भासना करा, अनुभव करा म्हणता, भावना करा आणि चिंतन करा, मग तेवढ्यात सगळं झालं का? अशी शंका उठते की नाही रोज. पुन्हा पुन्हा लोकांना जनमानसानं उठते. तर इथे शीर्षकच दिलंय. मी काय म्हणणार, आपलं काम तरी काय, तुम्ही धूम वाजवून टाकणार धूम तुम्ही बरे बॉम्ब गोळा टाकायचा आणि हळूहळू त्या जैसनांच्या कुशीत जाऊन बसायचं, बाकी काय करायचं ना. हा उद्योग चालतो. अरे दिलं की नाही ते बघा. शुद्धात्म भावनामध्ये अगदी साध्या भाषेत बोलल्यासारखं आहे. शुद्ध आत्म्याच्या भावनेमध्ये काय मिळत आहे, सर्व सम्यक ज्ञानाधिकम लभ्यते, प्राप्त होते. म्हणजे दुसरं काही करावं लागत नाही. सरळ आहे की नाही. ही जेव्हा आपण ध्रुवाची शुद्धात्मा भावना म्हणजे कोणाची, त्रिकालवर्ती ध्रुवाला म्हणायचं शुद्ध, आणि अशा त्या आपल्या निज आत्म्याची भावना केली त्यात सगळं मिळालं. मग ते म्हणतात मी एकटाच म्हणतो नाही, शिष्यत्वाला देणारा जैशनाचार्य आचार्य आहे ना, ते आचार्य तसे एकटे म्हणतात का, ते म्हणतात कुंद कुंद असं म्हणतात. आदा कुमज्जनानी है ना, ही जाती इथे 18 ठिकाणी आहे, तशी देई आहे एक गाथा अनेक ठिकाणी. आदा कुमज्जनानी ज्ञानामध्ये काय आहे, आत्मा. आदाने दंशने है ना, दर्शन आणि चारित्र्यामध्ये काय, आत्म्याचाच आश्रय. आणि प्रत्याख्यान करायचं असताना देखील काय, आदाच ग्रहण करायचं. त्या आत्म्याचं चिंतन केलं की त्याग झाला. आत्मा विचारात घेतला की संवर होतो आणि योग होतो. म्हणजे योग करायचा असताना देखील शुद्धोपयोग करायचा असला तरी आत्म्याचाच विचार करा, संवर करायचा असला तरी आत्म्याचाच विचार करा. म्हणजे आत्म्याचा विचार केला की हे सगळे घडतात असा त्याचा अर्थ आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, सम्यक त्याग, सम्यक संमत आणि सम्यक योग. योग शुद्धोपयोग, समाधी हे त्यावेळेला घडतात, वेगळं काही नाही. म्हणजे एका भावनेमध्ये, आत्म्याच्या भावनेमध्ये हे सर्व कार्य होते. पण टीकेत दिलं निर्योग आहे ना, आत्म्याचा स्वभाव निर्योग आहे ना. निर्योग म्हणजे तो निर्योग म्हणजे योगाचं मनवचन कायाचं स्पंदन या दिवशी. इथे योग म्हणायचं म्हणजे त्याची शुद्ध उपयोगात्मक गुप्ती स्वरूपाचा योग जो आहे का नाही, तशा रीतीने शुद्धोपयोग रूपाने उपयोग जो आहे ना, चेतनोपयोगातला शुद्धोपयोग तिथे दिलेच आहे. खाली आपल्याला पाणी मिळते ते पाहत असल्यानंतर. आरा म्हणजे शुद्ध आत्मा, खू म्हणजे स्फुटम खरोखर, मज्जा म्हणजे मम, त्याच्या खाली टीका. मग ध्रुवस्वरूप शुद्ध आत्म्याबद्दल है ना, कोणाचा, मम है ना, माझा जो ध्रुवस्वरूप शुद्ध आत्मा आहे,
क्व विषये, क्व म्हणजे काय विषये कोणत्या नामे आराम मे दंसणे चरितेय आदापच्छखाणे आदामे संवरे योगे सम्यक ज्ञान दर्शन चारित्र प्रत्याख्यान संवर योग भावना विषये. यांच्यामध्ये काय माझा एक आत्माच आहे, त्या आत्मा ग्रहण केला विचारात की हे सगळे विषय घडतात. योगे को अर्थात योग म्हणजे काय तर निर्विकल्प समाधो निर्विकल्प समाधी म्हणा किंवा परमसामायिके परमध्यानेचे इति एका भावा. परमसामायिकात म्हणा किंवा परमध्यानामध्ये म्हणा सगळ्यांचा एकच अर्थ. योग नियमा म्हणून शुद्धोपयोग करायचा आहे, निर्विकल्प समाधी करायची आहे, शुद्ध आत्मानुभव करायचा आहे, परमसामायिक करायचा आहे, परम उपेक्षा संयम करायचा आहे, परम उपेक्षा सामायिक करायचा आहे, ठीक आहे, परम ध्यान करायचं आहे, शुद्ध ध्यान करायचं आहे. तर काय करायचंय हे सगळे केव्हा घडतील तर आत्मानुभव करा म्हणजेच काय ध्रुवाचं वेदन करा. कोणाच सांगतात पहा भोगाकांक्षा निदान बंध शल्यादी भावरहिते शुद्धात्मनी ध्याते सर्वं सम्यक् ज्ञानादिकं लभ्यते इति अर्थः. एवं शुद्ध नैराख्यानोक्त्यत्वेन प्रथमस्थले गाथात्रयं गतम्. मग भोगाकांक्षा निदान कुठे नाही भोगाकांक्षा ठीक आहे. जेव्हा ध्रुवाचा विषय निवडलेला आहे त्या तुम्हाला भोगाकांक्षा राहिली. एक तर काय सांगितलं निश्चय न्यायाचा जो विषय आहे निश्चय न्यायाचा विषय म्हणा किंवा निज ध्रुव म्हणा आपला जो स्वभाव म्हणा पारिणामिक भाव म्हणा शुद्ध पारिणामिक भाव म्हणा परम भाव म्हणा सगळे एकार्थी आहेत. मग हे जे याला नावं वेगळी दिली. मग यामध्ये काय यामध्ये निदान नाही बंध नाही निदान नाही बंध नाही शल्य नाही मिथ्यात्वादी विकारी भाव नाहीत. हे काय न असते सांगतात आकांक्षा आकांक्षा हे नाही. मग या ध्रुवामध्ये ध्रुव आहे ध्रुवामध्ये अन्य भाव नाही. हा जेव्हा विषय आपण घेतला आणि या प्रकारचं ज्ञान केलं इकडे ज्ञान केलं म्हणजे काय भावना म्हणा विचार म्हणा निज ध्रुव स्वरूपाचा भाव केला तर ही परिणती जेव्हा घडते त्या पर्यायात तिकडे आपोआपच काय झालं निदान आदी भाव आले नाही. प्रथमतः या विषयात नाही ते लक्षात घ्या. आणि याचा विषय हा न घेता कोणता घेतला पर विषय घेतला. पर्याय म्हणजे अवस्था किंवा परद्रव्य आहे ना. हे जर विषय निवडले पर विषय जर निवडले तर निदान आलं लगेच भोगाकांक्षा आली लगेच पराबद्दलची आसक्ती आली लगेच. त्याचं ते विभाजन आहे. जर आम्ही पराचा विषय निवडला की आम्हाला भोगाची कांक्षा म्हणा आकांक्षा म्हणा इच्छा म्हणा अभिलाषा म्हणा हे आलं घडतेच असे. पहा तुम्ही बाहेरून विचार करून बघा. जेव्हा आपण असा विचार केला की त्याच्याजवळ उत्तम वस्त्र आहे की त्या वस्त्राकडे लक्ष गेले की आपणही वस्त्र असे आणावी आकांक्षा सुरू झाली. ते बघण्याची इच्छा झाली. पराजयाचा विचार केला त्या विचारात निदान बांधणं आलं त्याची मागणी आली. त्याच्याजवळ फार मोठं काही धन मिळालं आहे असा विचार आम्हाला आला. तो विषय जर आम्ही चित्तात घेतला इकडे ज्ञानात कसा विचार केला त्याच्याजवळ फार धन आहे ती इच्छा काय झाली माझ्याजवळ भरपूर धन येऊ दे निदान झालं. रावण होता ना रावण मागील बाबा भावलिंगी संत होता.
इथे रावण म्हणून जन्मण्यापूर्वी स्वर्गात गेला, स्वर्गात होता, स्वर्गात जाण्यापूर्वी मनुष्य भवात मुनी होते, 6व्या-7व्या गुणस्थानात खेळत होते. परंतु एके दिवशी आकाश मार्गाने एक विद्याधर राजा चालला होता. सपरिवार सकुटुंब वगैरे चालला होता, आपल्या वैभवाने सहित चालला होता. तर तेव्हा सहज बसल्या बसल्या आकाशाकडे लक्ष गेलं आणि आकाशाकडे लक्ष गेल्यानंतर 6वं-7वं गुणस्थान सम्यक दर्शन सहितच घडते. आत्मानुभूती थोड्या वेळ तत्वचिंतन चालू होतं. तत्वचिंतन करता करता एकदम निश्चय न्यायाकडचं लक्ष सरकलं आणि कुठे गेलं, पराकडे गेलं. कोणाकडे? तो जो विद्याधर आकाशातून चालला आहे त्याचं. आणि इच्छा काय झाली, त्याच्याकडे लगेच लक्ष झालं, भोग निदान झालं की माझ्या तपश्चर्येचं मला असं वैभव मिळू दे. झाली ती गाडी निदान. पुष्कळ तपश्चर्या केली होती, पुण्य होतं. जसं आहे ना, करोडो रुपये होते, करोडो रुपये होते आणि करोड रुपयाचा दिला आणि सांगितलं मला हे तुझ्या शोकेस मध्ये ठेवलेली खेळणीची मोटार दे. तर म्हणलं आम्ही दाखवायला उगीच गंमत म्हणून ठेवली, ती काय घेतात? ते म्हणलं काय आम्ही काय खेळणी आम्ही विकत नाही, विकतो की नाही, देतो की नाही. म्हणता 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 हे करोड रुपयाची नोट ड्राफ्ट देतो दे. यांनी घेतली 5 रुपयाची खेळणी करोड रुपयाचा ड्राफ्ट देऊन, म्हणजे करोड रुपये देऊन घेतली. कसं या रावणाने काय केलं, महान पुण्य होतं त्यातलं छोटस मागणी केली. अर्धचक्री होण्याची मागणी केली. 3 खंडाचा अधिपती होण्याची मागणी केली. प्रतिनारायण होण्याची मागणी केली. निदान झालं, मिथ्यात्व झालं, लगेच खटकन मिथ्यात्व. काय असं वेळ नाही की त्याने काय तिथे मारामारी केली नाही, कापाकाप केली नाही, काही नाही. फक्त एवढा विचार केला, बंद झाला, लगेच आश्रव बंद झाला. लक्षात घ्या, असं घडत राहतं. मग भगवान म्हणतात की एक तर पहिल्यांदा तुझ्या ध्रुवात हे नाही, बरं वस्तू तुझ्या ध्रुवात नाही, पर्याय हे तुझं शाश्वत स्वरूप नाही, तुझ्या ध्रुवात नाही. मग या ध्रुवाचं जर चिंतन केलं आणि मी निज ध्रुवी वाला शाश्वत आहे, परिपूर्ण आहे, याचा विचार केला तर परिणती तिकडे काय आपोआपच संवर झाला आहे ना. म्हणून ते सांगतात ना, पहा कसं सांगतात, शुद्धात्मनी ध्याते. शुद्धात्मनी, शुद्धात्मनी म्हणजे ध्रुव, त्रिकालवर्ती ध्रुवाला म्हणतात शुद्धात्मा. तो विषय, ध्यानाचा विषय घ्या. सप्तमी विभक्ती दिली आहे, ध्यानाचा विषय, विषय सप्तमी है ना, त्याचा विषय घ्या. आणि ते जर तुम्ही ध्यानात घेतले, हे जर तुम्ही ध्यानात घेतले तर फळ काय मिळालं? फळ आहे का नाही. मग निदान नाही, भोगाकांक्षा नाही. फळ पदार्थाची जी भोगाकांक्षा इथे होत होती पराकडे केल्यानंतर, ती भोगाकांक्षा नाही ना. वीतराग झाला, त्या समयात वीतराग झाला. पुढच्या समयात काय ते संबंध नाही. ज्या समयात ध्रुवाचं ज्ञानामध्ये विचार केला त्या समयात असे घडते, ते सगळं घडते. त्या समयात संवरपूर्वक निद्रा झाली. सम्यक नाही ना, सर्व म्हणतात. पहा काय शब्द दिलाय तिथे, ठीक आहे ना. सर्वं सम्यक ज्ञानाधिकं लभते, लभ्यते. महत्वाचं आहे. चिंतन केलं, चिंतन तर एवढं फरक होत आहे. म्हणून तंदून मत्स्याचं उलट उदाहरण घ्या. तंदून मत्स्याने पराकडे लक्ष दिले तर सगळेचे सगळे अभक्ष पदार्थ खाण्याचे भाव झाले. खाल्ले मात्र नाही, पोटात गेलेच नाही, त्याचा योगच नव्हता. तुम्ही म्हणाल का गेले नाहीत? त्याच्या पूर्वीची कथा. एक तो राजा होता ना, मोठा मासा काय होता? स्वयंपाक, आचार्य. आचार्य नाही, आचारी. आणि तो छोटा तंदूर मासा पोहामध्ये राजा होता. राजाच्या घरी हा स्वयंपाकी होता.
स्वयंपाक करणारा. तर या ठिकाणी घटना काय घडते, अगोदर जैन मुनींच्या नादी लागतो राजा आणि म्हणतो की चांगला आहे, धर्म चांगला आहे वगैरे. आणि पुढे काय होत, मग म्हणतो की आता झालंच की, म्हणजे मग अभक्ष खायचं नाही नियम करून घेतला. नियम घेतल्यानंतर झालं बरं आहे. महाराज काय थोडं तिथे बसलेत काय, महाराज गेले कोणीकडे निघून, हे आपलं म्हणाले. मग काही काळ गेल्यानंतर राजाकडे कोण की अनेक लोक येणार. मग असे जे कोणी खूप विचाराचे लोक होते ते कुणी आले आणि त्या कुविचाराच्या लोकांनी राजाला सांगितले की हे अभक्ष पदार्थ खा म्हणजे तुझे शरीर सुदृढ होईल. असे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितले आणि त्याचे विचार बदलले. त्याचे विचार बदलल्यानंतर त्याने भाव केले है ना, कोणत्या पराचा अभक्ष खाण्याचा विचार केला. विचार केला तर काय घडते, तो म्हणतो पण मी त्या महाराजासमोर लोकांसमोर प्रतिज्ञा केली तसं कसं खायचं. म्हणून स्वयंपाक्याला काय सांगतो त्या की तू रोज अभक्ष पदार्थ शिजवायचे, माझ्याबरोबर कोणी नसेल तेव्हा मग द्यायची तुम्हाला. असं ठरलेलं आहे, स्वयंपाक्याला सांगून ठेवलंय. पण राजा म्हणजे राजा, कोणतरी येणार की पंक्तीला जेव्हा कोणतरी असायचं. आयुष्यभर असे तिथून घडते की जीवनभर काय खाण्याची इच्छा आहे तो स्वयंपाकी शिजवायचा करून ठेवायचा आणि याच्याबरोबर कोणी ना कोणीतरी जीवायला म्हणून ते त्याला खायला दिले नाहीत. म्हणजे याचं चिंतन काय, खायचं खायचं एवढंच, खाल्लं वाचलं नाही. आणि प्रतिनिधी काय करतो, खायला मिळालं नाही, खायला मिळालं नाही, खायला मिळालं नाही. त्याचं चिंतन, जसं चिंतन तशी पर्याय. एक सूत्र आहे परिणामधी जैन तम्मन तत्कालम तम्मैत्युपन्नतम, प्रवचन सारमध्ये सूत्र आहे. जसा विचार तशी पर्याय. याचं चिंतन असं होतं की आपल्याला खायला मिळत नाही, खायची इच्छा आहे, खायला मिळत नाही, खाल्लं नाही. अशा प्रकारच्या विचाराच्या चिंतनेत शेवटी मरण होते. आणि तो स्वयंपाकी जो होता तो काय करती होता, ते अभक्षणी खात होता. राजाच खायचा म्हणतो म्हणून प्रजा काय, तो आपला शिजवायचा आणि आपलं आपलं खायचा, शिजवायचाही खायचा, खायला मिळतंय खातंय, त्याचं चिंतन तसं. मग जसं चिंतन तशी पर्याय. पुढे काय, राजाही मेला आणि तंदूर मच्छही मेला. म्हणजे तो राजाही मेला आणि तंदूर मच्छी झाला. हा काय स्वयंपाकी मेला आणि मोठा मासा झाला. अगोदर स्वयंपाकी मेला आणि मोठा मासा झाला. काही दिवसात पुढे तो राजाही मेला तर त्याच्या कानात छोटा मासा म्हणून जन्माला आला, तंदूर मच्छी. मग इथे काय जसं चिंतन तसं आयुष्यभर भोगायला मिळत आहे. काय मिळतंय, मोठा मासा तर पूर्वी तो जो स्वयंपाकी होता तो अभक्ष शिजवती होता आणि खाती होता. आता या अवस्थेत तसेच विचार आहेत, तसंच मोठंच्या मोठं धूळच्या धूळ शरीर मिळालेलं आहे आणि खातोही आहे. योग तसा भेटलाय, खातोही आहे, तसे विचारही आहेत, खातोही आहे, वाईट विचार आहेत. तेथून तो गेला सातव्या नरकात. मग हा तंदूर मत्स्य जो आहे तो तंदूर मत्स्य काय करतो, हा पूर्वीच्या भवामध्ये त्याने मिळत नाही असं चिंतन केले. या भवात की त्याला योग कुठे मिळाला, मिळत नाही. अशीच भाव झाली की नाही, अशीच परिस्थिती आली की नाही. पूर्वीच्या भवात राजा असताना ज्याला खायला मिळालं नाही, खायचं विचार फक्त करीत होता, खायला मिळालं नाही. या तंदूर मच्छाच्या अवस्थेत त्याला खायला मिळालेलं नाही, खाल्लंही नाही. पण पाप भावनेचं फळ मात्र नरगती मिळाली, नरकाही मिळाला, आश्रवबंध मिळाले. मग बघा, लोक दुकानात बसतात, पराचा विचार करतात आणि दुकानात त्याच्या दुकानावर फार गिराईक गेले, त्याच्या दुकानावर फार गेला, आपल्याकडे कमी आलं गिराईक, कमी आलं गिराईक नाही विचार करतात. काय होईल, त्याला फळ कसं मिळेल, गिराईकच मिळायचं नाही. म्हणतो अध्यात्म तुम्ही हे शिका, म्हणजे धावला आणत नाही तुम्ही पुस्तक, काय करणार ना. महाबंध वगैरे सगळं असं दिलंय. डायरेक्ट धारसेन आचार्यांची वाणी पुष्पदंत भूतबलीनी घेऊन ठेवलेली आहे महाबंधात. पत्र दुसरेच नाही, स्वतः वाचायला येत आहे. महाबंधाचे ग्रंथ आहेत, त्यात सगळं असं दिलंय. त्याचं सूत्र येतं कुंडगुंडाने घेऊन ठेवलं.
की जसा विचार केला तसं घडतंय बा जीवा. आणि मग सतत आपण पर्यायाचा विचार करतो, अपूर्णतेचा विचार करतो. पर्यायातून पाहून काय विचार करतो की माझ्याजवळ अपूर्णता आहे, माझ्याजवळ कमी वित्रागता आहे, माझ्याजवळ कमी ज्ञान आहे, मी हीन दीन आहे, गरीब आहे, असा विचार करतो. फळ काय मिळेल? हीन दीनते. हीन दीनतेच मिळेल. पराकडे आम्ही विचार करतो, पराचा विचार करतो, लगेचच भाव होतात भोगाकांक्षेचे. भोगण्याची इच्छा होते, ते आणण्याची इच्छा होते, ते काही विशिष्ट पदार्थ मिळवत असं निदान भाव होतात. आश्रवबंद लगेच होतात. मग याच्या उलट जर केलं तर म्हणतात भगवान की निज ध्रुव जो आहे तो परिपूर्ण आहे, शाश्वत आहे, चिदानंद आहे. याचा जर विचार केला तर पर्यायात संवर निर्जरा झाली नाही. पूर्वी चाललेलं कर्म संस्कार पुसून गेला म्हणजे निर्जरा झाली. नवीन तसे विचार आले नाहीत म्हणून संवर रोखले गेले. निदान बांधावं लागलं नाही. कारण प्रतीची काय झाली? मी माझा ज्ञान स्वभावी परिपूर्ण आत्मा आहे. म्हणजे फळ काय मिळेल आम्हाला? परिपूर्णतेच. बघा, म्हणून केवळ ज्ञान पर्याय सहज धावत येते. लक्षात घ्या. आणि अज्ञानी म्हणतो केवळ ज्ञान मिळू दे की देवा, केवळ ज्ञान मिळू दे देवा, केवळ ज्ञान मिळू दे देवा. सर्वज्ञ होऊ दे, पूर्ण विक्राग होऊ दे, पूर्ण विक्राग होऊ दे, पूर्ण विक्राग होऊ दे. तुझ्या पायी चरणी डोकं टेकवतो, साष्टांग नमस्कार घालतो. देतो का देव? तो देव तर देतच नाही ना. ते देव देतात का? देत असते तर मग काय फार चांगलं झालं असतं. अहो सगळ्यांनी काय करायचं? देत जर असते तर साखळी करायची, एकाला एक हात जोडायचे, सगळे हात जोडायचे. आणि जशी ही वायरची करंट आहे ते तारेला तार जोडले की एकदा त्यात जोडले की करंट सगळीकडे गेला. तसं जर ते भगवान देत असते तर याने सगळ्यांनी साखळी जोडायची, हात लावून टाकायचे सगळे मोक्षाला. करंट वाचलं की जातो, करंट जातो की सगळ्या तारेतून. सर्किट पूर्ण झाली की करंट जातो. तसा हात लावला त्या आरंताला की सगळ्याला करंट लागून लगेच मोक्ष जायला पाहिजे. पण जात नाही ना बाबांनो. मला सांगायचं हे, करंट लागून जात नाही. हा असा आत्मानंद मिळत नाही. मग मार्ग काय आहे? मार्ग आहे की ज्याच्या त्याने स्वतः विचार करतो. सूत्र महत्वाचं आहे. अगदी अगदी थोडक्यात दिलंय ना, फार महत्वाचं दिले की तुम्हाला जेव्हा शुद्धात्मनी ध्याते, शुद्धात्म्याचं ध्यान केलं असताना, ध्रुव स्वरूपाचं ध्यान केलं असताना सर्व सम्यक ज्ञानाधिकांची प्राप्ती होते. संवर प्राप्त होतो, सम्यक दर्शन प्रगट होते, सम्यक ज्ञान प्रगट होते, सम्यक चरित्र प्रगट होते. पहिला शब्द काय ठेवलाय त्याने? सम्यक ज्ञान. आधीमध्ये सगळे आले का? अहो प्रथमता विधिरूप आम्ही काय चिंतन केले ज्याच्या त्याला कळते ना बाबांनो. पराचा विचार केला की पर्यायाचा विचार केला की दोन्ही पर की निज ध्रुवाचा विचार केला ज्याच्या वेळेला कळलं की नाही. मग जर त्याच्या त्याला निज ध्रुवाची प्रतीती जर झाली तर त्याला सम्यक ज्ञान झालं. आणि सम्यक ज्ञान झालं इकडे श्रद्धा चारित्र सगळे आपोआप बदलले. ही न्यायाची भाषा आहे, ही ज्ञानाची भाषा आहे. एका भावनेमध्ये संपूर्ण घडलं, संपूर्ण चारित्र आलं, सहज चारित्र आलं. कोणी म्हणे मग आज लगे आम्ही व्रती नाही झालो. अरे आज कसा व्रती झाला? पण त्यावेळेला तुम्ही जर भावना केली तर त्यावेळेला शुद्ध चारित्र झाले, निश्चय चारित्र झाले, वीतराग चारित्र झाले. आणि याच्या उलट पहा, पर्यायाचं चिंतन करतो किंवा त्या परत असणाऱ्या पंचपरमेष्ठीचं चिंतन करतो, या निज ध्रुवाचं चिंतन करीत नाही. पण फळ काय मिळते त्याला? संवरपूर्वक निर्जरा नाही, आश्रव आहेत, बंद आहेत. पंचपरमेष्ठी गेलं, पापभाव नसतील पण शिवभाव झाले, आश्रव बंद आहे. निर्जरा कुठे आहे? संवर कुठे आहे? संवरपूर्वक निर्जरा नाही. काय फळ मिळालं?
योग नाही मिळाला, शुद्धोपयोग नाही मिळाला, नाही का? निर्विकल्प समाधी नाही त्याला मिळाली, परम समाधी नाही मिळाली, परम ध्यान नाही मिळालं. मग असा तपश्चर्या करणारा तो, त्याला चारित्र्य ते मिळालं का? त्याचं कोणतं चारित्र्य आहे? पंचमनिष्ठीचं चिंतन करून देखील, बाह्यता मुनी होऊन देखील मिथ्यात्व अनंतानुबंधी जनित चारित्र्य आहे, म्हणजे कुचारित्र आहे. म्हणजे बाहेर सगळं व्यवस्थित आहे, खोटं बोलत नाही, हिंसा करीत नाही, बाहेर हिंसा करीत नाही. म्हणाल काय सांगता महाराज, असलं कसं असतं काय हो? तुमच्याजवळ समय सारा काढा, हे काय 272 गाथा. आत्मख्यातीचा वर समिती वृत्तियो शीलतवं जिनवरे हि पन्नत्तम कुवंतो व्यभवो अन्नानी मिथ्यारिखिद्दु. व्रत करतो, समिती करतो, गुप्ती करतो, शील तपश्चरण करतो, जिनानी सगळं सांगितलेलं करतो, परंतु अभेव्य राहिला किंवा अज्ञानी राहिला, मिथ्या दृष्टी राहिला, मग व्रत गुप्ती करत नाही काय? शील सगळं पालन करतो. तशीच 154 गाथा काढा. शीलाणी तवं च कुर्वन्ता परमट्ट बाहिराजे तेन ते होन्ति अन्नानि. मग काय केलं? त्याच्या अगोदर गाथा आहे परमठ्ठम्मी अठिरो, परमार्थामध्ये स्थित, याला म्हणतात परमार्थ, ध्रुवाला म्हणतात परमार्थ, अस्थित असणारा. गुणलितवं वदं च धारयति, व्रत तप सगळं करतो. तम सौवम बालतवं बालवदं विंती सौवन्नो. बाल तप बाल व्रत म्हटलं की नाही, अज्ञान तप अज्ञान व्रत. काय केलं बघा? मग काय नाही त्याला सांगितलं? काय केलं तर ते परमार्थाच्या बाहेरच म्हणजे काय? 154 मध्ये दिलं, परमट्ट बाहिरा जयते अन्नानेन पुण्यमिच्छन्ति संसार गमन हेतुं विमुक्त हेऊन अजानंता. काय दिले सुंदर आहे बघा. परमार्थाच्या या ध्रुवाच्या बाहेर आहे, चित्त काहीतरी जाणणार, ज्ञानशक्ती आहे, ज्ञानाची पर्याय प्रत्येक समयाला होणार. ध्रुवाचं वेदन करीत नाही तर काय केलं त्याने? अज्ञानाने पुण्याची इच्छा करतात, संसाराला कारणीभूत जे आहे त्याला मोक्षाचं कारण मानतात, सम्यक दर्शनाचं कारण मानतात. चूक झाली ना बाबा, म्हणून म्हणतात. मग काढा आता ती पहिली आपली गाथा 16 गाथेच्या खाली, हे ना. मग आत्मा तुम्ही घ्या, ग्रहण करा म्हणतात. निज आत्मा घ्या, पर्याय स्वरूप आत्मा नव्हे, ध्रुव स्वरूप आत्मा तुम्ही जर घेतलं तर सम्यक ज्ञान झालं. बुद्धिपूर्वक आपल्याला कळालं की मी माझ्या ध्रुव स्वरूप आत्म्याला जाणलं, प्रत्यक्ष जाणलं आहे, तशीच वस्तू जाणली, सुख काही केली नाही, शुद्ध अनुभव झाला, सम्यक ज्ञान झालं. त्याच्याबरोबर परिणती म्हणून श्रद्धाबाई सम्यक दर्शन रूप परिणत झाली, चारित्र वीतराग रूप परिणत झालं. भली अवृत्ती आहे, सगळा संसार त्याच्या आजूबाजूला पडलेला आहे, परंतु अंतरंगात वीतराग चारित्र. संवादपूर्वक निर्जरा सुरू झाली, योग झाला, समाधी झाली. म्हणून भगवान म्हणतात, बाबांनो चित्तात कोणाचा विचार करणार? निज ध्रुवाचा करणार की पराचा करणार? काय निर्णय ठरवला? जर तुम्ही ध्रुवाचा विचार करायचा ठरवलं नाही, ध्रुवाचा विचार केला नाही तर चित्त एक अवस्थेला जाणे की मी संसारी आहे, ते मुक्त आहे. दुसरं काय जाणे, मी रागी द्वेषी आहे, ते वीतराग आहे. पर्याय जाणल्या तर आपल्याला शांतता मिळाली. आणि पराचा विचार केला तर धन दौलत घरदार मुलं बाळ वगैरे विचार केला तर मग झालं की भोगाकांक्षा निदान वगैरे आहे की नाही. त्याजवळ एक मोठ्याच्या माझ्याजवळ 10 मोठ्या पाहिजे. इच्छा झाली की नाही, इच्छा मूर्छा परिग्रह भाव आला की नाही. इच्छेला म्हटले मूर्छा परिग्रह मोह, पहा असं होत. म्हणून या अनादी कालापासून अनंत भाव आपण हेच करीत आलो ना, की आपण पराची इच्छा करीत आलो, पराचं चिंतन करीत आलो. मग आता या वेळेला म्हणतात थोडा वेळ कर, है ना, एक क्षणभर
मी निज ध्रुवाला आत्मा आहे का इथं एवढं निर्णय कर. हा निज ध्रुवाचा तू विचार करीत असताना हा स्वभाव तुझ्याजवळ आहे की नाही, परिणामी भाव आहे की नाही, आहे. मग आहे तशी तसंच चिंतन केलं, चूक काय केलं का नाही. पर्याय आहे हो, पर्याय नकार नाही दिला, परंतु ध्रुवही आहे की आमच्याजवळ. अहो करंगळी जशी हाताला आहे तसा अंगठ्या नाही का हाताला. मग जरा करंगळीकडे पाहतो, थोडं अंगठ्याकडे पाहिलं तर काय वाईट झालं का आपलं. अंगठ्याकडे पाहिलं अंगठ्या खरंच आहे का चूक नाही. मग ध्रुवाकडे पाहिलं ध्रुव आहेच की, मग थोडा ध्रुवाकडे पाहू. बोटातल्या अंगठीकडे पाहत होतो, मग थोडा वेळ आपण अंगठ्याकडे पाहू. अंगठी रहित आहे, अंगठा अंगठी रहित आहे. मग ध्रुव परिग्रह रहित आहे, अंगठी रूपी परिग्रहाने रहित आहे. आणि हे बाकीचं बोट अंगठ्या आणि परिग्रहाने सहित आहे. पर्याय आणि परक परिग्रहवाले आहेत, मूर्छा करणारे आहेत, इच्छा निर्माण करणारे आहेत. कुठेही तुम्ही सहज चित्ताकडे बघा, आपल्या चित्तात कोणता विचार येतो, काय घडतंय थोडस बघायचं. काही करायचं नाही, बघायचं कसं चित्तात काय काय येतं. जर आपण दुसऱ्याच्या मुलाकडे पाहिलं, मुलाकडे पाहिलं की त्याच्याबद्दल नाना विचार सुरू असतात. स्वतःच्या मुलाकडे पाहिलं तरी नाना विचार येतात. काय विचार येतात, हा मुलगा चांगला आहे, हुशार आहे, शिक्षण झालं पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला भरपूर पैसे मिळवून ठेवले पाहिजेत, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एक नाही, मला काय म्हणायचंय, एक त्या मुलाबद्दल आम्ही थोडासा विचार केला, सगळे भोगाकांक्षेचे विचार आले की नाही, निदान बंधाचे विचार आले की नाही, परिग्रहाचे विचार नाही. जवळ आलं का गेलं नंतर बघू आहे ना, त्याच्या सानिध्यात मिळालं का न मिळालं नंतर नाही, पण त्यावेळेला ते सगळे विचार आले की नाही. आणि ध्रुवाकडून विचार केला तर मी जग ध्रुव दृष्टीने स्वयंपूर्ण आहे एवढा जर विचार चित्तात आपल्या झाला तर मग कोण कोणाचा आहे, कुठे त्याच्याबद्दल विचार आला, कुठे परिग्रहाबद्दल विचार आला, परामुळे मला टिकून राहता येईल हा विचार कुठे आला. ध्रुवामुळे विचार काय आला, शरीर जाईल तरी काय मिळालं, शरीर माझं नाही, ध्रुवात माझं शरीर नाही, मी अशरीरी आहे, म्हणजे शरीराबद्दल विचार नाही. काय मजा आहे. म्हणून ते म्हणतात की आपोआप संवरपूर्वक निर्जरा झाली. संवर कोण झाला, निर्जरा कोणती झाली. पूर्वीचे जे विचार आमच्या चित्तावर उमटले होते ते विचार पुसले गेले. टेप रेकॉर्डवर जी पूर्वीची गाणी रेकॉर्ड झाली होती त्या टेपवर आता काय म्हटलं, चिदानंद ओम असा विचार केला तर पूर्वीचं जे गाण्याचा अंश होता तो काय झाला, तेवढा अंश पुसला गेला आणि मी चिदानंद आहे उमटलं. तसं येथे मी चिदानंद आहे असा विचार आपल्या चित्तात झाला. मग 48 मिनिट रूपी टेप, आपलं चित्त 2 घडीचा टेपचं रेकॉर्ड लक्षात घ्या, 2 घडीचा 48 मिनिटाचा, त्यात एक क्षणभर काय उमटलं, मी चिदानंद आहे हा संस्कार उमटला. 2 घडी का संसार, 1 घडी म्हणजे 24 मिनिटाची, 2 घडी म्हणजे 1 मुहूर्त, 48 मिनिटाचा संसार आहे, दुसरं काय नाही. 2 घडी जर सतत चित्तात राहिला तर केवलज्ञान लगेच होते, पण तेवढ्या जरी नाही तरी भगवान म्हणतात एक क्षणभर तू मी चिदानंदवाला आत्मा आहे. खोटं काय चिंतन आहे सांगा, खोटं आहे का, खोटं तर नाही. मग पर्यायाचं चिंतन करून बघा, लगेच करून बघा, प्रयोग करून बघा, प्रयोग केल्याशिवाय कसं करणार, पर्यायाचं चिंतन करून बघा. जरी आता तरुण आहोत याचा विचार केला, मी तरुण आहे, मी तरुण आहे, मी तरुण आहे हा विचार करीत बसलो, पण तारुण्य निघून जायची जातेच की नाही, पर्याय बदलणारीच आहे, पर्याय कुठे शाश्वत राहील. मग उलट ज्या समयात चिंतन केलं त्या तो विचार करेपर्यंतच कितीतरी बदलल्या, कारण स्पीड किती आहे त्यांचं बदलण्याचं, एका समयाला एक, मग एक त्या पर्यायाचा विचार मी तरुण आहे एवढा विचार करेपर्यंत असंख्यात पर्याय होऊन सुद्धा गेल्या. मग कुठे ती पर्याय आली, खोट्याचं चिंतन झालं नाही बघा. म्हणून भगवान म्हणतात की बाळा जीवा या ध्रुवाचं चिंतन कर. आणि मग ते म्हणतात की तुला सगळं पूर्ण होत आहे, सर्व मनोरथ पूर्ण होते. मनोरथात काय इच्छा, मनोरथात भावना कोणती की एकच भावना, मी सुखानं जगावं.
आनंदी जगावं हीच भावना. सगळ्या मनोरथांच्या पाठीमागे कोण बिंदू आहे? मी सुखी राहावे, आनंदी राहावे, हेच भावना. मग इथे ध्रुवाचं चिंतन केलं तर सुखाची अनुभूतीच झाली नाही. इथे अतींद्रियानं भोगायला मिळाला. कारण ध्रुवामध्ये आनंद गुण शाश्वत आहे. प्रतीतीत काय आलं? मी ज्ञानानंद स्वभावी आहे. असं आहे. केवढी आचार्यांनी कृपा केली आहे आपणावर. व्रते केव्हा येतील? अरे व्रते येतील. कारण जर या ठिकाणी संमतपूर्वक निर्जरा होते तर जुन्यातला मोह जो आहे तो चालला निघून, नवीन मोह येत नाही. मग मोह गळून गळून जाणार. मग हळूहळू काय होणार? बाहेरची विषय कशाची जर रुचीच राहील नाही तर सहजच प्रतिज्ञा केली. काय नाही, आपलं 2 टाइम जेवून भागतंय, मग मधलं खायला नको, रात्री खायला नको, सहजच झालं. नाही तरी डॉक्टर शेवटी सांगतो, आता तुमची 40 ओलांडून गेली, आतड्यात तितके पाचक रस सुटत नाही ना, तुम्हाला आता जास्त कम चालणार नाही, डॉक्टर सांगतो. आणि तुम्ही खाल्ला तर अजीर्ण होणार. तुम्ही खाल्ला तर एके दिवशी रात्री उलटी करून राईसची ट्यूब घालून तुम्ही इकडून खाल्लेला असणार, आम्ही राईसची ट्यूब घालणार आणि नळी नळी एक प्रबऱ्याची नळी आणि त्यातलं पोटातलं काढून घेणार. आणि तेवढं तर काढून घेतलं तर काय नाही, काढून घेण्याबद्दलही काय नाही, पैसे तर तुम्हाला द्यायला ना, फुकट कोण करणार? म्हणजे पैसेही द्यायचे. ते म्हणाले आहेत आमच्याकडे पैसे द्या. ते म्हणतात देतील का दिले, पण भगवान म्हणतात भोगाव कुणाला लागेल? डॉक्टरला की तुला? डॉक्टर काय भोगणार नाही, भोगावं लागेल ज्याच्या त्यालाच. काका मामा दादा बाबा आई भाऊ बहीण कुणी भोगत नाही, ज्याच्या त्यालाच. म्हणून म्हणतात मग हे सगळं अडकवायच्या पेक्षा आपलं निजानंद भगवान बरा आहे त्याचं चिंतन करू. नाहीतरी आता आपली 40 ओलांडून गेली आणि मग काय म्हणायला हरकत नाही तुम्हा लोकांना की आता आपली 40 ओलांडून गेली, मग आता 1-2 टाइम बंद झालं. म्हणजे रात्रीचं 12 तास बंद पडलं, दिवसातल्या मधल्या डिशेस बंद झाल्या. 2 टाइम खायचं ना. डिशेस मधल्या जे काही फराळ पाण्याच्या होत्या त्या सगळ्या बंद झाल्या. सहज संयम आला, दोन्ही म्हणून फायदा. डॉक्टरचे बिल त्यांचं लागलं नाही, त्रासही भोगावं लागलं नाही, आणि आध्यात्मिकात आनंदी आनंद राहिला. आणि बाकीचे जीव मारले नाहीत आरंभ करताना, म्हणून त्यांच्यावर दया केल्याचं मी दया केली तुझ्यावर. आप के आप और गुटली के दाम, आंब्याचा आंबा खायला मिळाले आणि कोळीचे पैसे सुद्धा मिळाले. तसं आपल्या आत्म्याचं चिंतन म्हणून अतिंद्रिय आनंद भोगायला मिळाला आणि अनुषंगाने बाकीचं शरीर संयमात राहिलं. नाही तर आज बघा, खातात पोरं, पूर्वीची माणसं ताट आणि आम्ही बसलो असे. काय करायचं? कारण बटाटे वडा बटाटे वडा बाहेर निघतो की मणक्या त्या बटाट्यामध्ये शास्त्र सांगतं निगोरी जीव आहे ना, आणि सायन्स सांगतं बुरशी आहे एक, की हे मणके जे आहे ते खाऊन टाकते, ठिसूळ बनवते, लवकर वाकून जाते. मग काय करायचं? मग ते बघा फायदा झाला की नाही? जिवंत उदाहरण. त्याने बटाटे वडा खाल्ला नाही, त्यांचे मणके ताट आहेत. आम्ही बटाटे वडा खाल्ला, आमचे मणके पिसूळ झाले. हो काय करायचं? तुम्ही सावध व्हा पोरांनो. पुढच्या तेच मागचा सांगा, आणि तुम्हाला खिसूळ करून द्यायचं ना आम्ही काही म्हणलं नाही. मग पाप तर लागलंच है ना. खाल्लं, एक बटाट्यातला तुकडा जर घेतला तर अनंत जीव तळले. खा किंवा न खा. योग असेल तर खायला मिळेल, योग नसेल तर मिळणार नाही. बरं वाटतं वेपर्स, पण ते वेपर्स तळले तर त्यात असं अनंत जीव तळले. आणि मग आपल्याला तळलं तर बरं वाटेल का? मग अनंत जीव आपल्या एकाला जर आपण का रे म्हटलं तर तो आपल्याला अरे म्हणतो. मग एकाला जर तळलं तर अनंत जीव तळले. मग एका बटाट्यात कितीतरी तळले है ना. मग इतके तळले तर आपल्याला कोणी तळल्याशिवाय सडेल का?
कुणीतरी तळणारच, म्हणजे आपण तळण्याच्या सानिध्यात जाऊन पडणार, म्हणजे आपणही बटाट्यात जाऊन पडणार, मग कुणीतरी तळणार किंवा कुठल्या तरी गाय बैल कोंबडी वगैरे होणार आणि मग खाण्यात कापून टाकणार. कोणी नाही कापलं, आपणच आपल्याला कापून घेतलं, कारण जसा विचार तशी पर्याय. काय सांगतायत भगवान? जर स्वभावाचा विचार केला नाही, पराचा विचार केला तर हिंसादी कार्य झाले. मग हिंसा पहिल्यांदा आत्म्याची झाली आणि भावी काळात आपल्याला कोणीतरी कापून टाकेल अशा अवस्थेत आपण जाऊन पडणार. मग बघा परवडते का? त्यात काही दुसरं काय म्हणतात काय नाही, भगवंताचं तर काही जात नाही. भगवान म्हणतात वस्तू स्वरूप असा तुझ्या हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाही. तू स्वतः आता कोणता विचार करणार ते तुझ्या हातात आहे. मग तू स्वभावाचं चिंतन कर की माझ्याजवळ मी ध्रुवस्वरूपी आत्मा आहे, मी परिपूर्ण आहे, मला दुसऱ्यांची गरज नाही. शांत राहिलं चित्त, गरज नाही. जरी या सानिध्यात त्याच्या बाकीचं साहित्य असेल तरी मूळ ध्रुवात आहे का? ध्रुवात नाही, म्हणून बाकीच्यांची गरज नाही एवढा विचार करीत राहिला. तर म्हणतात सगळं झालं, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र आलं, भलेही अव्रती आहे पण या 5 गोष्टी आल्या है ना. दर्शन आलं, चरित्र आलं, ज्ञान आलं, प्रत्याख्यान आलं, संमरी आला, अनुभव झाला. तर संमही सहज आला, आणावा लागला नाही बाबांनो. कर्म घालवावे लागले, कर्म पळून गेले ना. भक्तांवर स्तोत्रात म्हणतात की नाही भगवान काय म्हणतात आचार्य स्तुतीमध्ये, तुझ्यामध्ये सगळे गुण येऊन बसले, दोषाने अन्यत्र स्थान शोधलं. सुंदर आहे, समजण्यासारखं आहे जरा है ना. ध्रुवामध्ये एक तर घाण नाहीच. मग ज्या पर्यायाने या ध्रुवाचं चिंतन केलं त्या पर्यायात असणारी जी घाण दोष होते त्यांनी दुसरी स्थानं शोधली, गेले निघून. इथं नाही ते थांबले. मग त्या भगवंतात कसं जायचं? आपल्या भगवंतात आपण चिंतन केलं तर आपल्या पर्यायातली घाण सहज निघून गेली. घाण घालवावी लागली नाही, पळून गेली, दोष पळून गेले. ही ताकद आहे. पण अज्ञानी जीव म्हणतो की मी माझ्या ध्रुवाचं चिंतन करणार नाही, निज ध्रुवाचं चिंतन करणार नाही. मग निज ध्रुवाचं चिंतन करणार नाही म्हणजे पराचं चिंतन करणार. मग सगळी घाण येऊन बसते है ना. सगळी घाण येऊन बसते. हे देताय तिथे एकच सूत्रात दिलं. मग करायचं काय? विचार करायचा ज्याच्या त्याने, दुसऱ्यांनी विचार करायचा, आपल्यासाठी आपला. मग शंका येईल की मी नुसतं ध्रुवाचं चिंतन केलं तर स्वैराचारी होणार नाही का? स्वैराचारी होत नाही. कारण ज्यामधून आनंद मिळाला त्यातून दुसरीकडे जाण्याची इच्छा होते का नाही? जेव्हा हे कळालं, जर्नल्स मधून, पेपर्स मधून, मासिकातून कळालं की त्या बटाट्यावर बुरशी आहे आणि त्याचे जेव्हा खाल्लेल्या लोकांचे फोटो छातीचे वगैरे मणक्याचे काढून बघायला मिळाले, मग काय असे मणके कुरतडून टाकतात, त्या बुरशी किसून बनवतात. असं जर बघितलं तर काय म्हणणार? मग विचार काय येईल? आपण खाऊच नाही की नाही. मग कसे की नाही, तसा विचार येईल की नाही? येईलच. मग आपण हा ध्रुवाचा विचार केला तर शांत आनंद मिळतो, तो ध्रुवाचा विचार करणार नाही का? करणार है ना. दोषयुक्त जी गोष्ट होती ती सहज सोडली गेली आणि चांगली गोष्ट होती ती ध्रुव आनंदमय, ती ग्रहण केली गेली, चित्तात ग्रहण केली गेली. काय ताकद आहे. पण एवढंच जर केलं नाही, बाहेरचा समजा बटाटा सोडला असेल, खात होता वाईट होत है ना, कोणी समजा खाल्लाच नाही, पण गंमत ती पहा की बटाटा खात नाही परंतु स्वभावाचं चिंतन करीत नाही, तर पर्यायाचं चिंतन केलं किंवा पराचं चिंतन केलं तर शरीर येणारच की. मग शरीराला एक एक केसा गणित 96 रोग आहेत. रोग दुःख येणार जाणार, त्रासच होणार की. मग काय फायदा मिळणार? म्हणजे खरा नाही फायदा मिळणार. म्हणून पाठीमागील गाथातून आपल्याला पाहायला मिळालं की जरी त्याने चिंतन केले, व्रतशील संयम धारण केले आणि जर या ध्रुवाचं चिंतन केले नाही तर बाहेर राहिला, अज्ञानी राहिला, मिथ्या दृष्टी राहिला.
मग मिथ्या दृष्टी राहायची की सम्यक दृष्टी बनायचं स्वतःला विचारायचं. सम्यक दर्शन झालं केव्हा होईल? ध्रुवाचं चिंतन केलं तर. आणि दृढता वाढवण्यासाठी पुन्हा ध्रुवाचं चिंतन करायचं, दुसरा मार्ग नाही. ओम नमः